बाहेर विजांचा कडकडाट होत होता आणि आत विनायकरावांच्या काळजात आठवणींचे काहूर माजले होते. पण आजचा पाऊस वेगळा होता, कारण आज त्यांच्या हक्काच्या घराचा शेवटचा दिवस होता. धुवांधार पावसाने अख्ख्या पुण्याला वेढले होते. सदाशिव पेठेतील त्या जुन्या वाड्याच्या छतावर पावसाच्या थेंबांचा तांडव सुरू होता. विनायकराव खिडकीपाशी उभे राहून बाहेर कोसळणाऱ्या धारा बघत होते, पण त्यांचे लक्ष बाहेर नसून घराच्या प्रत्येक कोपऱ्यात अडकले होते. उद्या सकाळी या वाड्यावर बुलडोझर चालणार होता आणि तिथे उभी राहणार होती एक उत्तुंग इमारत. समीरने त्यांच्या एकुलत्या एका मुलाने हा निर्णय घेतला होता. बाबा, हा वाडा आता गळायला लागलाय, इथे सोयी नाहीत. हे समीरचे वाक्य विनायकरावांच्या कानात एखाद्या शस्त्रासारखे टोचत होते. त्यांच्यासाठी तो वाडा गळका नव्हता, तर त्यांच्या आयुष्यातील सुखाच्या सरींनी न्हाऊन निघालेला एक पवित्र कोपरा होता. पहाटेची वेळ झाली आणि ट्रक घरासमोर उभा राहिला. सुमतीबाईंनी सागरसंगीत देव्हारा आवरला होता. विनायकरावांनी शेवटचे तुळशीला पाणी घातले आणि मातीचा स्पर्श कपाळाला लावला. ट्रक निघाला, वाडा मागे पडला आणि त्यासोबतच विनायकरावांच्या आयुष्याचा एक सुवर्णकाळही मागे सुटला. नव्या आलिशान फ्लॅटच्या गेटवर पोहोचल्यावर वॉचमनने सलाम ठोकला, पण विनायकरावांना मात्र तिथल्या लोखंडी गेटमध्ये स्वतःला कैद झाल्यासारखे वाटले. 15व्या मजल्यावरील त्या घराचे कुलूप उघडले गेले आणि चकचकीत मार्बलने त्यांचे स्वागत केले, पण त्या थंडाव्यात मायेची ऊब मात्र कोठेच नव्हती. नव्या घरात दिवस सुरू झाले, पण विनायकरावांचे मन तिथे रुजायला तयार नव्हते. समीर आणि नेहा सकाळीच लॅपटॉप घेऊन आपापल्या जगात हरवून जायचे. विनायकरावांना सवय होती गल्लीतल्या मारुती मंदिरात जाऊन गप्पा मारण्याची, भाजीवाल्याशी हुज्जत घालण्याची. इथे मात्र शेजारच्या घरात कोण राहतंय हेही कुणाला ठाऊक नव्हतं. सुमती, या घराच्या भिंती आपल्याशी बोलतच नाहीत ग, विनायकराव हताश होऊन म्हणायचे. सुमतीबाई फक्त शांतपणे त्यांच्याकडे बघायच्या, कारण त्यांच्या मनातही तीच अस्वस्थता घर करून होती. एके दिवशी दुपारी विनायकराव गॅलरीत बसले असताना शेजारच्या गॅलरीत एक छोटा मुलगा आर्यन बॉलने खेळताना दिसला. चुकून त्याचा बॉल विनायकरावांच्या गॅलरीत आला. आर्यन घाबरला होता, पण विनायकरावांनी हसून तो बॉल उचलला आणि विचारले, काय रे बाळा, नाव काय तुझं? त्या एका प्रश्नाने मैत्रीचा जो पूल बांधला गेला तो पुढे विनायकरावांच्या जगण्याचे साधन बनला. आर्यन रोज दुपारी चोरून विनायकरावांकडे येऊ लागला. विनायकरावांनी त्याला कागदाच्या होड्या बनवायला शिकवले, तर आर्यनने त्यांना टॅबवर गाणी कशी ऐकायची हे शिकवले. पिढ्यांमधले हे अंतर प्रेमाने भरून निघत होते. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं. एके दिवशी समीरच्या ऑफिसची महत्त्वाची मीटिंग सुरू असताना अचानक बेडरूममधून सुमतीबाईंचा किंचाळण्याचा आवाज आला. विनायकराव जमिनीवर कोसळले होते. त्यांचा उजवा भाग लुळा पडला होता. समीर धावत आला. त्याने वडिलांना उचलले. त्या क्षणी समीरला जाणवले की त्याचे वडील किती हलके झाले आहेत. ज्या वडिलांनी त्याला खांद्यावर बसवून जग दाखवले, तेच आज त्याच्या हातावर निवांत पडले होते. रुग्णालयाच्या पांढऱ्या भिंती आणि ऑक्सिजनच्या नळ्यांमध्ये विनायकरावांचा संघर्ष सुरू झाला. रुग्णालयातील तो आठवडा समीरसाठी आत्मचिंतनाचा होता. विनायकरावांच्या उशाशी बसून असताना समीरने त्यांच्या हाताचे तळवे पाहिले. ते रापलेले आणि कष्टकरी हात. त्याने विचार केला, मी यांना सर्व सुखसोयी दिल्या, पण सुख दिलं का? सुमतीबाईंनी एका रात्री समीरचा हात धरला आणि म्हणाल्या, समीर, माणसाला म्हातारपणी पैशाची पेन्शन नको असते रे, त्याला प्रेमाची पेन्शन हवी असते. तू आम्हाला मोठ्या घरात आणलंस, पण आमचं मन त्या जुन्या वाड्यातल्या छोट्या खोलीतच अडकून पडलंय. समीरचे डोळे पाणावले. त्याला त्याची चूक उमजली होती. विनायकराव शुद्धीवर आले, पण त्यांना बोलता येत नव्हते. केवळ डोळ्यांतून अश्रू वाहत होते. समीर त्यांच्याजवळ गेला. त्याने वडिलांचा हात आपल्या गालाला लावला आणि रडत म्हणाला, बाबा, मला माफ करा. मी फक्त बिल्डिंग बांधली, पण घर विसरलो होतो. तुम्ही लवकर बरे व्हा. आपण पुन्हा आपल्या पद्धतीने जगू. विनायकरावांच्या डोळ्यांत एक चमक आली. त्यांनी थरथरत्या हाताने समीरचे डोके थोपटले. त्या स्पर्शात हजारो शब्दांचे क्षमापण आणि प्रेम सामावले होते. काही महिन्यांनंतर विनायकराव घरी परतले. आता घर तेच होते, पण वातावरण बदलले होते. समीरने कामाच्या वेळेत बदल केला होता. तो रोज संध्याकाळी वडिलांसोबत कॅरम खेळायचा. नेहाने सुमतीबाईंना स्वयंपाकघरात मदत करण्याऐवजी त्यांच्याकडून जुन्या पाककृती शिकायला सुरुवात केली होती. घराच्या गॅलरीत आता फक्त एसीचे युनिट नव्हते, तर विनायकरावांच्या आवडीची जास्वंद आणि तुळशीची झाडे डोलत होती. आर्यन आणि त्याची मित्रमंडळी आता हक्काने विनायकरावांकडे गोष्टी ऐकायला येत होती.
एका रात्री समीरने विनायकरावांना विचारले, बाबा, तुम्हाला आता वाड्याची आठवण येते का? विनायकरावांनी स्मितहास्य केले आणि समोर बसलेल्या आपल्या पूर्ण कुटुंबाकडे पाहिले. ते हळू आवाजात म्हणाले, समीर, घर वाड्यात नसतं आणि फ्लॅटमध्येही नसतं. जिथे माणसं मनापासून एकमेकांशी जोडलेली असतात तिथेच खरं घर असतं. आज मला माझं घर सापडलंय. हे ऐकून समीरने वडिलांच्या खांद्यावर डोके टेकवले. बाहेर चांदणे पडले होते आणि त्या घरात खऱ्या अर्थाने आनंदाचा उत्सव साजरा होत होता. कथेचा संदेश: माणसाच्या आयुष्यात भौतिक सुखे येतात आणि जातात, पण कुटुंबातील प्रेम आणि एकमेकांसाठी काढलेला वेळ हीच खरी संपत्ती असते. वृद्ध आईवडिलांना तुमच्या आलिशान गाड्यांची किंवा बंगल्यांची ओढ नसते, तर त्यांना फक्त तुमच्या प्रेमाच्या 2 शब्दांची आणि आधाराच्या स्पर्शाची आस असते. नाती ही सिमेंटने नाही, तर विश्वासाने आणि मायेने बांधली जातात. तुमचा एक लाईक आम्हाला अशाच नवनवीन कथा शोधण्यासाठी प्रोत्साहन देतो. जर व्हिडिओमधील कथा आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत काळजी घ्या.